नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. चिपी विमानतळाच्या लोकार्पणाचा आज कार्यक्रम आहे आणि या अनुषंगाने आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत मंत्री उदय सामंत देखील आहेत. उदय, थेट येतोय आपल्याकडे. उदय यांच्याकडे आपण जाणारच आहोत. मात्र चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने अनेक मुद्दे आता हळूहळू समोर यायला लागलेले आहेत. श्रेयवादाचं राजकारण तर आधीच रंगल्याचं आपण पाहतो आहोत. मात्र उद्घाटनाआधीच मानापमान नाट्य देखील रंगलेलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यानं बहिष्कार घालत असल्याचं जाहीर केलेलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर असणार आहेत आणि तेही शेजारच्याच खुर्च्यांवर ते बसणार आहेत. तशी आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. या उद्घाटन सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या विमानतळावरून श्रेयवादाचं जे राजकारण याआधीच रंगलेलं होतं ते देखील आपण पाहिलेलं होतं. मात्र एकंदरीतच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकणात दिवाळी आधीच शिमगा होणार की काय अशी जोरदार चर्चा देखील सध्या सुरू आहे. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या जी पाहतो ती या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आहे. या निमंत्रण पत्रिकेमध्ये अनेक मान्यवरांची नावं नमूद केलेली आहेत. दुसरीकडे राणे सहकुटुंब चिपीकडे रवाना झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असणं हा एक आसन असणं हा एक चांगला क्षण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि एकंदरीतच कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही असं देखील ते म्हणाले. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. थेट त्यांच्याकडे जाऊया. उदय जाधव यांच्या सोबत मंत्री उदय सामंत देखील आहेत. मंत्री उदय सामंत यांचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? चिपी विमानतळाच्या मुख्य कार्यक्रमस्थळी आपण आहोत आणि माझ्यासोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्यांनी हा विमानतळ होण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. अगदी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडे पाठपुरवठा केले आहे. अखेर स्वप्न साकार होते कोकणवासियांचं. हा विमानतळ आता सुरू होतोय. किती प्रयत्नशील होता आणि जे काही कॅशलाईन दिलेली की एव्हा कोकण आपलं तसा, तर कोकणचा विकास या विमानतळाच्या माध्यमातून खरंच होणार का? माझ्या दृष्टीनं येवा कोकण आपलं जसं हे महत्त्वाचं आहे. कोकणात येण्यासाठी एक मोठं दालन विमानाच्या निमित्तानं सुरू होतं आहे आणि हे दालन सुरू होत असताना मला सगळ्यात महत्त्वाचं जे मगासपासून अनेक लोक म्हणतात श्रेयवाद आहे, श्रेयवाद आहे, सगळ्यात मोठं श्रेय जे आहे ते जमीन मालकांचं आहे. ज्यांनी जमीन विमानतळाला दिली त्या पहिल्यांदा सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्यामुळंच हा श्रेयवाद निर्माण होऊ शकला. जर त्यांनी जमीन दिली नसती तर मी म्हटलं नसतं की मी काम केलं आहे किंवा अन्य लोकांनी म्हटलं नसतं की मी काम केलं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले धन्यवाद दिले पाहिजे त्या जमीन मालकांना. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की येवा कोकण आपलं जसं आहे म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीनं सिंधुदुर्गामध्ये अनेक लोकांनी यावं. कोकण म्हणजे आपलं कुटुंब आहे, सिंधुदुर्ग म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये येताना आनंदामध्ये यावं म्हणून ही टॅगलाईन तयार करण्यात आलेली आहे. आणि विशेषतः हे विमान सुरू होत असताना माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे याचं मला समाधान आहे, माझं मी भाग्य समजतो. या विमानतळाकडे येणारा जो मुख्य मार्ग आहे त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी देखील करण्यात आलेली आहे. सत्ताधाऱ्यांकडनं देखील आणि विरोधकांकडनं देखील श्रेय घेण्याचा मोठा वाद जो आहे तो इथं दिसून येतो आहे आणि हे मानपण नाट्य जे आहे ते देखील आपल्याला एकूण दिसून येते. कारण एकाच विमानातून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या विमानाने येणार त्या विमानाने केंद्रीय मंत्री नारायण राणे न येता ते एका विशेष विमानाने इथे दाखल होत आहेत. नाही, एक महत्त्वाची गोष्ट आहे की सगळे एका व्यासपीठावर येत आहे ते महत्त्वाचं आहे. कॅम्पसच्या बाहेर जे काही पोस्टर्स लागलेली आहेत हे मी नाकारत नाहीत, कार्यकर्त्यांनी लावलेली असतील. पण सुरुवातीला जे मी सांगितलं की माझ्या दृष्टीनं एक महत्त्वाचं आहे की आज विमानसेवा सुरू होते आणि विमानसेवा सुरू होत असताना हे एक विमान जे सुरू होतं आहे ते आता दुसरं व्हावं, तिसरं व्हावं, नाईट लँडिंग सुरू व्हावं, हे इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. इथनं शिर्डीची कनेक्टिव्हिटी व्हावी, इथनं तिरुपतीची कनेक्टिव्हिटी व्हावी, इथनं दिल्लीला जाता यावं. आणि परशुरामाची भूमी असल्यामुळे ही देवभूमी आहे. परराज्यातले परदेशातली लोक देखील देवळं बघण्यासाठी, आध्यात्मिक कामासाठी या ठिकाणी यावी यासाठी मला वाटतं की विमानसेवा महत्त्वाची आहे. या विमानसेवेमुळं सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा आहे, त्याच्यामध्ये देखील भर पडणार आहे
आणि विशेषतः या विमानतळामुळे रोजगार निर्मिती देखील होणार आहे. कोकणचं अर्थकारण किती बदलेल? एक कोकण रेल्वे आली कोकणामध्ये, त्यानंतर कोकणचा विकास होईल असं सांगितलं जात होतं. त्यानंतर मुख्य जो हमरस्ता आहे, हायवे आहे, तो देखील दुतर्फा होण्याची मुख्य मागणी होते. तो अजूनपर्यंत काही प्रमाणात रखडलेला आहे. विमानतळ झालं तर खरंच किती पर्यटनाला चालना मिळेल आणि अर्थकारण कसं? सिंधुदुर्ग जिल्ह्यातला नॅशनल हायवे 90% पूर्ण झालेला आहे. कोकण रेल्वेचा देखील फायदा होतोय आणि ज्यावेळी एक पर्यटक येतो तो किमान 20 ते 22 लोकांना रोजगार देऊन जात असतो. त्याच्यामुळे विमानतळ ही रोजगार निर्मितीचं देखील एक माध्यम आहे. तिथनं देखील एक रोजगार निर्मिती होणार आणि मला असं वाटतं की विमानसेवा आता आजपासून 12 दिवसाची सगळी तिकीटं बुक झालेली आहेत. याचा अर्थ या विमानसेवेला अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं ही विमानसेवा चालू राहील. आता हे एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट कसं करायचं यासाठी आम्ही प्रयत्न करू. एक फ्लाईट इथे येणार जाणार आहे एअर अलायन्सची, पण तिकीट दर का असणार आहे? कोकणी माणसाला उत्सुकता की बाबा तिकीट दर उडानमधले तिकीट दर असणार आहेत. त्याच्यामध्ये जो काही केंद्र शासनानं आणि महाराष्ट्र विमान प्राधिकरणानं उडानसाठी ठरवून दिलेला जो दर आहे तो काही सीटसाठी लागू राहणार आहे आणि त्याचा पॅटर्न आपल्याला 2-3 दिवसामध्ये कळेल. परंतु आज जर बघितलं तर 12 ते 13 दिवसाचं पुढचं बुकिंग झालेलं आहे. याचा अर्थ या विमानसेवेचा स्वीकार हा सिंधुदुर्गवासियांनी इथल्या लोकांनी केला आहे. आमच्या सगळ्यांची महत्त्वाकांक्षा आहे की गोवा राज्य हे छोटंसं राज्य आहे, सिंधुदुर्गपेक्षा थोडं मोठं आहे आणि म्हणून गोव्याच्या धर्तीवर किंबहुना गोव्यापेक्षा चांगला विकास पर्यटनाचा हा सिंधुदुर्गामध्ये झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी या विमानसेवेचा उपयोग होईल. कालच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझेच या प्रयत्न या विमानतळासाठी आहेत आणि उद्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात देखील भाषणामध्ये मी या संदर्भात बोलणार आहे. एक प्रकारे वादाची ठिणगी जी आहे ती पडताना दिसते आहे. राजकारणामध्ये ज्ञात अज्ञात सगळ्या लोकांनी जो प्रयत्न केला आहे त्यांना दंडवतच आहे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळे श्रेयवादाच्या लढाईमध्ये मी स्वतः पालकमंत्री म्हणून पडत नाही. श्रेयवादाच्या लढाईमध्ये कुणीही पडू नये असं मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेबांचे आदेश आहेत आणि हा कार्यक्रम करत असताना पूर्ण प्रोटोकॉल फॉलो करूनच करावा अशा पद्धतीच्या सूचना आहेत. म्हणूनच आपण वारंवार जे सांगताय की उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आहेत. हा एक प्रोटोकॉलचा भाग आहे. त्याच्यामुळे कोणाचाही अनादर होणार नाही, कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही, प्रत्येकाचा मान सन्मान होईल याची दक्षता एव्हिएशन मिनिस्ट्री, महाराष्ट्र विमान प्राधिकरण, MIDCने घेतलेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असेल, यांना निमंत्रण नाही, त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. एक आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला, तमाम जनतेला कळलं पाहिजे की हा कार्यक्रम होत असताना माझ्याबरोबर इथे एव्हिएशनची देखील लोकं आहेत, एअरलाईन्सची देखील लोकं आहेत, MIDCची देखील लोकं आहेत आणि पर्यटनची देखील लोकं आहेत. काल ज्यावेळी हा कार्यक्रम आम्ही मिनिट टू मिनिट ठरवत होतो म्हणजे आम्ही ठरवत नव्हतो, एव्हिएशनकडनं क्लिअरन्स आल्यानंतर आम्ही तिथल्या त्रुटी काढून परत एव्हिएशन मिनिस्टरला पाठवत होतो. त्याच्यामुळं मिनिट टू मिनिट कार्यक्रम जो ठरलेला आहे एव्हिएशन मिनिस्ट्रीकडनं ठरलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे जरी इथे फिजिकली उपस्थित नसले तरीसुद्धा त्यांनी या कार्यक्रमासाठी 1.25 ते 1.5 तास दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते फिजिकली या ठिकाणी जरी नसले तरी 1.25 ते 1.5 तास आमच्या समवेत आहेत आणि म्हणून हा सगळा कार्यक्रम जो आहे प्रोटोकॉल फॉलो करून केलेला कार्यक्रम आहे. त्याचं पाहिजे तर अधिकृत पत्र असलेलं जर तुम्हाला बघायचं असेल, पत्र जे माझ्याकडे ते पण मी दाखवू शकतो. प्रोटोकॉल ऑफिसरनं काय प्रोटोकॉल आहे याच्यावर सही केलेलं पत्र माझ्याकडे आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलं की पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. वादविवाद असतील, मानापमार असेल, श्रेयवाद असेल, या सगळ्यांवरती त्यांनी उत्तरं दिले. श्रेयवादाच्या लढाईत कोणी जाऊ नये, स्थानिक जनता जी आहे ज्यांनी भूमी ही जी आहे विमानतळासाठी दिलेली आहे त्यांचं श्रेय आहे आणि त्यांना श्रेय दिलं पाहिजे असं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. बिलकुल उदय, धन्यवाद. आपण ही प्रतिक्रिया उदय सामंत यांची पोहोचवली त्याबद्दल आणि तिथली जी सध्याची तयारी सुरू आहे एकंदरीतच त्याबद्दलची माहिती दिली त्याबद्दल. पुढची याच संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. विमानतळाच्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही आणि भाजपकडून कोणत्याही प्रकारची आगळीक होणार नाही असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे. प्रहार सांगून होत नाही असंही राणे म्हणालेत. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आसन आहे, चांगला क्षण आहे असं देखील नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय. नारायण राणे सहकुटुंब चिपीकडे रवाना देखील झाल्याचं समजतंय. याच संदर्भात प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत. नितेश राणे आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. नितेशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. नारायण राणेंनी स्पष्ट केलेलं आहे की विमानतळाच्या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही आणि कोणतीही आगळीक भाजपकडनं होणार नाही. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नितेशजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत?
नितेश राणेंपर्यंत आपला आवाज जात नाहीये, कदाचित आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र नारायण राणे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्पष्ट केलेले आहेत। विमानतळाच्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही, भाजपकडून कोणत्याही प्रकारची आगळीक होणार नाही असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र सोबतच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी हे सुद्धा सांगितलंय की प्रहार काही सांगून होत नाही, मात्र मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आसन हा एक चांगला क्षण आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वाती, नारायण राणे यांनी एकंदरीतच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही मुद्दे स्पष्ट केलेत, काही बाबी स्पष्ट केलेल्या आहेत। भाजपकडून कोणत्याही प्रकारची आगळीक होणार नाही आणि या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही हे त्यांनी सांगितलंय। स्वाती, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? खरं तर आजचा हा दिवस उजाडला, कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होत होती की साधारणतः एकाच व्यासपीठावर, एकाच मंचावर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे बसतील आणि आपल्याला माहिती आहे की आता अगदी दोघेही बाजूबाजूला आहेत। आतापर्यंत आपण बघितलं की गेले काही दिवस जो वाद आहे तो शिवसेना भाजप नाही तर नारायण राणे एक व्यक्ती म्हणून आणि शिवसेना असा एकूणच वाद होत होता। आणि आताही जर आपण बघितलं की काही तासांपूर्वी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन असं या परिषदेत म्हटलं होतं की जे कोणी हप्ते घेतो या सगळ्यांची नावं आम्ही कार्यक्रमात जाहीर करणार आहे। त्यामुळे फार मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की त्या सगळ्या परिसरामध्ये फार मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पण नारायण राणे यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की भाजपाकडनं कोणतेही किंवा आमच्याकडनं कोणतेही आगळीक होणार नाही, पूर्णपणे कार्यक्रम सुरळीत पार पडला जाईल याकडे लक्ष देईल। मग याचा अर्थ जर आपण असा घेतला की भाजपकडनं साधारणतः शिवसेनेच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा भाजप कार्यकर्त्यांकडनं किंवा नारायण राणेच्या समर्थकांकडनं नारेबाजी होणार नाही असं म्हटलं जरी असलं तरी राणे यांनी असं म्हटलं आहे की प्रहार हा सांगून होत नाही। त्यामुळे नेमकी काही वेगळी खेळी आहे का? खरं तर सिंधुदुर्ग वासियांसाठी एक मोठा क्षण आहे, कारण चिपी विमानतळ हे गेली अनेक वर्षांपासून 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला की नेमकं याबाबत काय होतं या संदर्भातल्या बरेच चर्वितचर्वण झालं आणि फायनली हा दिवस उजाडला की जेव्हा सिंधुदुर्ग वासियांना स्वतःचा हक्काचं विमानतळ मिळते आणि पर्यटकांचा येणारा ओघ, त्यामुळे होणारी एकूणच जो आर्थिक उलाढाल आहे आणि त्याचबरोबर बाजूच्याच राज्यात जाण्यासाठी या भागाचा या विमानतळाचा होणारा वापर, यामुळे इथली खरं तर भरभराट आजपासून व्हायला सुरुवात होईल अशी आपण आशा करतोय। आणि त्यातच त्याची सुरुवात जर अशा पद्धतीने झाली तर हा दिवस खरं तर खूप मोठा एक वेगळा दिवस ठरेल असं म्हणायला हरकत नाहीये। पण आता नारायण राणे यांनीच म्हटलेलं आहे की असं काही होणार नाहीये आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शेजारी माझी खुर्ची आहे तर चांगली गोष्ट आहे। पण काही तासांपूर्वी जेव्हा नारायण राणे यांनी कार्यक्रम पत्रिकेवरून पण आपली नाराजी व्यक्त केली होती आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की मी इतका सिनियर आहे आणि माझं नाव किती छोटं आहे, म्हणजे साधारणतः कार्यक्रम पत्रिकेवरून पण त्यांची नाराजी होती। आणि त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य तर केलेलंच आहे, मात्र महत्त्वाची बाब म्हणजे जो एक प्रकारचा संघर्ष होईल असं बोललं जात होतं। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। चिपीमध्ये सध्या या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्र्यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे। यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सोबतच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणाकडे देखील लक्ष असणार आहे। या सगळ्या उद्घाटन सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विमानतळाच्या उद्घाटनाआधीच मानापमान नाट्य देखील रंगल्याचं बघायला मिळालं। दुसरीकडे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची लोकार्पण सोहळ्याची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्या सोबत आमदार वैभव नाईक देखील आहेत। उदय, वैभव नाईक यांनी नेमकं या सगळ्या संदर्भात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? उद्घाटन सोहळ्याची तयारी नेमकी कुठपर्यंत आली आहे, त्यांची या संदर्भातली काय प्रतिक्रिया? उद्घाटन सोहळ्याची रंगत जी आहे ती वाढत चाललेली आहे। चिपी विमानतळ परिसरामध्ये संपूर्ण वातावरण जे आहे ते खूप भारावलेलं आहे। आपल्यासोबत स्थानिक आमदार आहेत वैभव नाईक आणि नुकताच चिपी विमानतळाच्या बाहेर शिवसैनिक विरुद्ध भाजपचे कार्यकर्ते काही प्रमाणात बाचाबाची झाल्याची माहिती मिळते। आपण त्यांच्याशी बोलूया। थोड्याच वेळापूर्वी बाहेर विमानतळाच्या बाहेर शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे, आपली काय प्रतिक्रिया? नाही, अशी बाचाबाची झाली नाही आहे।
खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा क्षण आज सोनियाचा दिवस आहे आणि त्यामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी या विमानतळामुळे ज्या जिल्ह्याच्या विकासासाठी कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करतो आहे आणि सगळ्या लोकांना एकत्र घेऊन हे काम महाराष्ट्र शासन करत आहे आणि त्यामुळे सगळ्या लोकांना एकत्र घेऊन या पुढच्या दृष्टीने आपण वाटचाल या ठिकाणी करणार आहोत. तुम्ही इथले स्थानिक आमदार आहात, इथल्या विकासाला, इथल्या अर्थकारणाला, इथल्या पर्यटनाच्या चालनाला ह्या विमानतळ किती महत्त्वपूर्ण ठरेल? खरं तर आपण बघितलं असाल की राज्यामध्ये देशामध्ये अनेक विमानतळ आहेत, परंतु या विमानतळाचं वेगळेपण आहे. या विमानतळामुळे आज विमानतळाचं सुद्धा वेगळेपण आहे आणि या जिल्ह्याचं सुद्धा वेगळेपण आहे आणि यामुळे विमानतळामुळे या जिल्ह्याच्या विकासासाठी, या जिल्ह्याच्या पर्यटनासाठी वेगळी वाटचाल या ठिकाणी आजपासून सुरू झाली. आपण या विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमावरून श्रेयवाद होताना दिसतोय, मानापन नाट्य देखील रंगताना दिसतंय. कोकणमधलं की मानापन नाट्य आणि एकंदरीत धुमशान जे आहे ते पाहायला मिळते पुन्हा एकदा. खरं तर या विमानतळाचं श्रेय कोणाला द्यायचं हे लोकांना माहिती आहे. गेल्या 2-4 निवडणुकीमध्ये लोकांनी ते निवडणुकीच्या द्वारे सुद्धा या ठिकाणी टाकून दिलेलं आहे. त्यामुळे श्रेयवादात न पडता सगळ्यांना घेऊन या सगळ्यांचा मान सन्मान करून या विमानतळाचं उद्घाटन आज होत आहे. आपल्यासोबत संदेश पारकर देखील आहे. संदेशजी, काय सांगाल? एक कोकणवासीयांचं स्वप्न साकार होताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर हे सिंधुदुर्गवासियांच्या स्वप्नाची पूर्तता आज या ठिकाणी होते. सिंधुदुर्गात भव्य विमानतळ व्हावं आणि ते स्वप्न आज सत्यात उतरतंय आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सिंधुदुर्गाच्या विकासाला गती गेल्या 2 वर्षात मिळताना आपल्याला दिसते. मग तो नॅशनल हायवेचं काम चौपदरीकरण असेल, विमानतळाचा प्रश्न असेल, या जिल्ह्यामध्ये 966 कोटीचं सरकारी महाविद्यालय असेल, अशा प्रकारची अनेक ठळक विकासाची कामं ही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडीच्या सरकारच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये उभी होताना दिसत आहेत. आणि म्हणून श्रेय जरी कोणी त्या ठिकाणी किती लाटण्याचा प्रयत्न जरी केला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे की ही जी काही सगळी कामं विकासाची आहेत ही शिवसेनेच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहेत. विमानतळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होर्डिंग जे आहेत पोस्टरवर ते देखील पाहायला मिळतं आहे की आम्हीच केलं, आम्हीच करून दाखवलं, असं सगळं चालू आहे. त्याबद्दल शेवटी प्रत्येक पक्ष, प्रत्येक संघटना आपल्या नेतृत्वाचा किंवा शिवसेनेचा विचार किंवा शिवसेनेनं जे काम केलं त्याचे होल्डिंग लावणं हे तर त्या ठिकाणी साहजिकच आहे. आणि आज एक उत्साहाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाचा आणि उत्साहाच्या भारावलेल्या वातावरणाने कार्यकर्त्याने अशा प्रकारची बॅनरबाजी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि जरी सत्य असलं तरी वास्तव जे आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून या आजच्या विमानतळाचं उद्घाटन त्या ठिकाणी होतं आहे. खरं तर या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत असतील, पालकमंत्री उदय सामंत असतील, आमदार दीपकभाई असतील, आमदार वैभव नाईक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथल्या विमानतळाच्या विकासाला चालना या ठिकाणी मिळाली. आणि म्हणून पर्यटनामध्ये आज जिल्ह्यामध्ये एक विमानतळ होऊन अजून एक भर त्या ठिकाणी पडलेली आहे आणि या पर्यटनाच्या माध्यमातून किंवा विमानतळाच्या माध्यमातून आर्थिक रोजगार त्या ठिकाणी वाढेल आणि अधिक विकास हा गतिमान होईल. आपल्यासोबत राव राणे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. बाहेर पोस्टरवर होताना दिसतंय, कार्यकर्त्यांमध्ये देखील अरेला कार्य देखील सुरू आहे. स्थानिक भूमिपुत्र जे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे की हा विमानतळ आहे तो त्यांचं अर्थकारण जे आहे ते उंचावण्यासाठी होईल का? सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन जिल्हा आहे आणि हा सुवर्णयोग आहे. आज खरोखरच आजचा दिवस हा सिंधुदुर्गाच्या इतिहासातला सुवर्ण दिवस आहे. आज खरी पर्यटनाची चालना ही आज सिंधुदुर्गाची महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणाचं आणि शिवसेनेचं जे एक नातं, अटूट नातं आहे ते आज त्यांनी आपल्या कामातून, कर्तृत्वातून दाखवून दिलेलं आहे. काही जण फक्त वल्गना करतात, पोस्टर लावतात, पण करत काहीच नाहीत. उलटं इथून जेवढं काही नेता येईल ते इथून नेतात पण देत काहीच नाहीत. आज त्यांची काय अवस्था आहे आणि हा सुशिक्षितांचा जिल्हा आहे, बुद्धिवंताचा आहे, त्यात प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामाची पोचपावती या जिल्ह्याने दिलेली आहे. जे आरोप करणार आहेत त्यांची काय आज अवस्था आहे ही संपूर्ण सिंधुदुर्गालाच नव्हे तर महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल तर आपण बघतोय की या उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढत चाललेली आहे. मान्यवर इथे येऊ लागलेले आहेत. आपण मागच्या बाजूला पाहत असाल मुख्य स्क्रीनवरती एक मराठमोळा पोवाडा जो आहे तो गायला जात आहे आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्त्व जे आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यापासून सर्व इथे सांगितलं जात आहे. आणि या सिंधुदुर्ग जिल्हा जो पर्यटन जिल्हा आहे, या पर्यटन जिल्ह्यामध्ये होणारा हा जो विमानतळ आहे ग्रीनफील्ड विमानतळ आहे, त्यामुळे एक वेगळं पण आहे या विमानतळाला. आणि याच विमानतळाचं वैशिष्ट्य सांगणारी एक क्लिप जी आहे ती इथे स्टेजवरती दाखवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात इथे दाखल होणार आहेत. ते जेव्हा दाखल होतील त्यावेळेला स्क्रीनवरती त्यांचं जे विमान आहे, पहिलं विमान जे इथे दाखल होणार आहे ते कसं होणार आहे दाखल, कसं लँडिंग होणार आहे ते देखील इथे थेट लाईव्ह दाखवणार आहोत. एक चिपी विमानतळ हे कोकणच्या विकासासाठी एक मोठं
माइलस्टोन आणि गेम चेंजर ठरेल एवढं नक्की. बिलकुल उदय, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. चिपीमध्ये नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. तर राणे समर्थक आणि पोलीस आमने सामने आल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. चिपी विमानतळाबाहेर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचंही आता समोर आलेलं आहे. राणे समर्थक आणि पोलीस आमने सामने आल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत राणे समर्थक पोलिसांना काही मुद्द्यांवर प्रश्न विचारताना दिसत आहेत, जाब विचारताना दिसत आहेत. पोलिसांसोबत या कार्यकर्त्यांची समर्थकांची बाचाबाची झाल्याचं बघायला मिळत आहे. आणि हे जे कार्यकर्ते आहेत ते विमानतळाबाहेर आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. सगळ्यांना न्याय देणार जाधव साहेब. हो साहेब, पाचशे नाही सोडले साहेब. आतून फोन एक मिनिट साहेब, आमच्या पुढे एक मिनिट साहेब, तुम्हाला विनंती आहे. एक मिनिट आमच्या ही बाचाबाची झाल्याची दृश्य चिपी विमानतळाच्या बाहेरची असल्याचं समोर येत आहे. राणे समर्थक आणि पोलीस यांच्या दरम्यान ही बाचाबाची झालेली आहे. याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचं समोर येत आहे. काय नेमकं कारण यामागचं आणि आता नेमकी काय परिस्थिती आहे? आमच्या सगळ्यांना बोलवा इकडे जरा, या मागे थांबायचं. या साहेब. भाजपच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची जी आहे ती पोलिसांबरोबर झालेली आहे. त्यांचा असा स्पष्ट आरोप आहे की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पास न बघता जे आहे ते आतमध्ये सोडलं जाते, मात्र आम्हाला पासची मागणी केली जाते. हेच कार्यकर्ते आहेत, ह्यांचीच सर्वांबरोबर पोलिसांबरोबर जे ही बाचाबाची झालेली आहे आणि त्यांच्यासोबतच आपण बोलणार आहोत. काय नेमकं झालेलं आहे, का पोलिसांशी वाद घातला होता तुम्ही? वाद म्हटल्यापेक्षा आम्ही जाब विचारला. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचं उद्घाटन होतं. सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आज हे विमानतळ होत आहे आणि हा तमाम सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या आनंदाचा क्षण आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते इथे आलेले आहेत. आम्ही आता इथं बघितलं पोलीस प्रशासनाची, त्यांची मी चूक म्हणाय, पण ते आदेश फॉलो करतात त्यांचा चुकीचा. सत्ताधारी जे राज्य सरकार आहे त्या लोक आम्ही जात होतो एंट्री करत होतो तर आम्हाला पास विचारले जातात, अडवलं जातात. आम्ही तुम्ही बरोबर आहे, ठीक आहे, नियम तुम्ही पाळा. परंतु ज्यावेळी शिवसेनेचे लोक असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, जी सत्ताधारी राज्यात आहेत त्या लोकांकडे पास बघितले जात नाही. एका पासावर 10-10, 15-15 लोक आतमध्ये लोक सोडतात. आता पण त्यांनी सोडलेले आहेत. परंतु जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, राणे साहेबांचे कार्यकर्ते, यांना जाणून विरुद्ध अडवलं जातं आणि अतिशय अपमानास्पद वागणूक दिली आहे आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी पोलीस प्रशासनाला विचारलं, बाबांनो आम्ही का कुठं पाकिस्तानातून आलो आहोत का, आम्ही कुठं दहशतवादी आलो आहोत का, असेल तर तुमच्या कायद्याने आमच्यावर कारवाई करा ना तुम्ही. परंतु सगळ्यांना सारख्या नाही द्या. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आमचा भाजप पक्ष यांना सगळ्यांना सारख्या नाही द्या. जर पास नसेल तर कुणालाच सोडू नका. परंतु सत्ताधारी लोक कुठून तरी आतून फोन आल्यानंतर हे पोलीस त्यांना आतमध्ये सोडतायत, हे खरं तर चुकीचं आहे. याचं आम्ही राणे साहेबांकडे तक्रार करणार आहोत आणि पालकमंत्री म्हणून उदय सामंत आम्ही याचा निश्चितपणे जाब याचा विचारणार आहोत. जाणून बुजून केलं जातं, त्यांचा निषेध करणार पालकमंत्र्यांचा. जाणून बुजून केलं जातं, हे जाणून बुजून केलं जातं. आता मी बघितलं 2 तास इथं थांबलो, पण शिवसेनेची लोक आतमध्ये सोडली जातात. 1 पास दाखवून 10 माणसं जायला लागले. हे जाणून बुजून केलं जातं, हे आम्ही निषेध करणार. नेत्यांशी, तुमच्या पक्षातील नेत्यांशी काही चर्चा झाली किंवा आमदारांशी चर्चा झाली याबाबत? आमच्या नेत्याने आणि आमदार साहेबांनी सांगितले की तुम्ही बिलकुल प्रतिक्रिया आपण या कार्यकर्त्यांची ऐकली. आपल्यासोबत खासदार अरविंद सावंत आहेत फोन लाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अरविंदजी, भाजपच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडलं जात नाही, पास मागितला जातो, मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फक्त एका फोनवर आतमध्ये घेतलं जातं असा आरोप केलाय भाजपच्या कार्यकर्त्यांनी. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? अरविंद सावंत यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, कदाचित आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचं आपण पाहतो आहोत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विनापास आतमध्ये सोडलं जातंय, मग भाजपच्याच कार्यकर्त्यांकडे पास दाखवण्याची सक्ती का केली जाते असा एक प्रकारचा आरोप त्यांनी केलाय. पोलिसांना या संदर्भातला जाब त्यांनी विचारलेला आहे आणि याच मुद्द्यावरनं भाजपचे हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. याची तक्रार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे आपण करणार असल्याचं
भाजपच्या या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार नितेश राणे आहेत सध्या फोनलाईनवरनं। नितेशजी, भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस आतमध्ये सोडत नाहीयेत विमानतळाच्या आतमध्ये, अशी एक नाराजी किंवा तसा एक आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलेला आहे। शिवसैनिकांना मात्र सोडलं जातंय, पास दाखवला नाही तरी त्यांना आतमध्ये सोडलं जातंय। मग भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत हा दुजाभाव का, असा आरोप ते करतायत। आपली या संदर्भातली प्रतिक्रिया। अरे लाईव्हला घेऊ दे त्याला, त्यांना लाईव्हला घ्यायचं। हा फोनवर तिथं अडकवू नको बोलत। आता तू इकडे राहा ना, त्याला इकडे घेतो। नितेशजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? या इकडे नितेशजी, नाही इकडे नाही। नितेश राणे यांना कदाचित आपला आवाज ऐकू येत नाहीये। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र अरविंद सावंत खासदार आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। अरविंदजी, भाजपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झालेली आहे। आम्हाला आज जाऊ दिलं जात नाही, मात्र शिवसैनिकांना पास नसताना सुद्धा आज जाऊ दिलं जातं, असा आरोप त्यांनी केलाय। कल्पना नाही मला, मी विमानात बसलोय आणि आज आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे असल्या कुठल्याही गोष्टीवर मी कुठलंही त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। आनंदाचा दिवस आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे, सगळ्यांनी आनंद घ्यावा एवढीच माझी विनंती। अरविंदजी, श्रेयवादावरनं पण बराच वाद सुरू असल्याचं बघायला मिळतंय आणि मानापमान नाट्य देखील रंगलंय। विरोधी पक्ष नेत्यांना निमंत्रण दिलं नाही, त्यावरनं भाजपच्या नेत्यांची नाराजी असल्याचं दिसतंय। आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? मला वाटतं सरकारला प्रोटोकॉल कळतो आणि सरकारनं त्या दृष्टीनं जी काय प्रोटोकॉल असेल त्यानुसार त्यांना निमंत्रण देण्यात। बाकी मला कल्पना नाही, कारण मी पाहुणा आहे आज कार्यक्रमाला, मी सुद्धा। मी आनंदी आहे, माझ्याकडे विमान सुरू होते, याचा मला आनंद आहे। बिलकुल अरविंदजी, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं। त्यांनी म्हटलेलं आहे की आज आनंदाचा दिवस आहे, या सगळ्या आनंदाच्या दिवशी या अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही। विमानतळ सुरू होतंय यातच आपल्याला आनंद आहे। प्रोटोकॉल असतात आणि ते प्रोटोकॉल पाळण्याच्या अनुषंगानं गोष्टी केल्या जातात, असं अरविंद सावंत म्हणालेत। आपण सध्या ही दृश्य पाहतो आहोत, ही विमानातली दृश्य आहेत। भाजप सेना नेत्यांचा एकत्रितपणे प्रवास होत असल्याची ही दृश्य आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जय कोकण, जय कोकण, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। अनेक लोकप्रतिनिधी यावेळेला दिसत आहेत आपल्याला। नमस्कार। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर। भाजप आणि शिवसेना नेत्यांचा हा एकत्र विमान प्रवास होत असल्याची ही दृश्य आहेत। अनेक मंत्री, खासदार, आमदार हे या विमानानं एकत्र प्रवास करत असल्याचं दिसतंय। महान छत्रपति शिवाजी महाराज द्वारा निर्मित सिंधुदुर्ग के किले के लिए प्रसिद्ध है। मुंबई से सिंधुदुर्ग तक की दूरी 1 घंटे और 5 मिनट। केंद्रीय मंत्री नारायण राणे दिसत आहेत आपल्याला या दृश्यांमध्ये। सोबतच इतरही काही लोकप्रतिनिधी आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। शिवसेना आणि भाजप नेते एकत्र हा विमान प्रवास करत असल्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। जय कोकण, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। यानंतर आपण थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, एकीकडे आपण पाहिलं मगाशी की कशा पद्धतीनं बाचाबाची झाली भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांदरम्यान, काय नेमकी आताची सध्याची तिथली परिस्थिती, त्याबद्दल सुरुवातीला विशाल काय सांगता येईल? अजिंक्य, या ठिकाणची जर आपण परिस्थिती पाहिली तर पोलीस बंदोबस्त जो आहे तो अधिक तैनात करण्यात आलेला आहे आणि ज्या कार्यकर्त्यांना प्रवेश मिळालेला नाहीये ते कार्यकर्ते अद्यापही बाहेर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत।
खरं तर नाराजी जी आहे ती या कार्यकर्त्यांकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते जे आहेत ते आणखी काही वेळात मोठ्या संख्येने येऊ शकतात आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो हा पूर्णपणे तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हा मुख्य गेट आहे, या गेटवरूनच ह्या कार्यकर्त्यांचा पास चेक केला जाईल। त्यांच्याकडे जर वाहनाचा पास असेल तर त्यांचं वाहन थेट विमानतळाच्या दिशेनं जाईल। अशाच व्यक्तींना या ठिकाणी सोडण्यात येईल आणि ज्या व्यक्तींकडे पास नाही आहेत त्या व्यक्तींना या ठिकाणून सोडण्यात येणार नाहीये। त्यामुळे एकंदरीत जर आपण परिस्थिती पाहिली तर या बाजूला आपण बघू शकतो की मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, खरं तर इथं या ठिकाणी बाचाबाची होताना दिसून येते, काय सांगाल? पोलीस जे आहे त्या बाबतीत बोलायला नकार देत जरी असले तरी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते भाजपचे आता येताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। ज्यांच्याकडे पास आहे त्या व्यक्तींनाच फक्त आतमध्ये प्रवेश दिला जातोय आणि कुठेतरी आता येणाऱ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी गर्दी जी आहे ती अधिक होऊ शकते। अजिंक्य, बिलकुल विशाल, आणि सोबतच आपण बघितलं असेल तर या सगळ्या घडामोडी घडत असताना एकीकडे श्रेयवादाची लढाई देखील रंगलेली होती। होर्डिंग्स वॉर बघायला मिळालं आपल्याला, पोस्टर वॉर बघायला मिळालं। दुसरीकडे आपण बघितलं तर ज्या विमानतळाच्या मुद्द्यावरनं श्रेयवाद सुरू होता, जे नेते सातत्याने याबद्दल आरोप प्रत्यारोप करत होते, तेच भाजप आणि शिवसेनेचे जे नेते आहेत ते एकत्र एकाच विमानानं प्रवास करत असल्याची दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। विशाल, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? नक्कीच, खरं तर या ठिकाणचे स्थानिक आमदार सुद्धा आतमध्ये गेलेले आहेत। त्यांच्याही अशाच प्रतिक्रिया आहेत की हा एक आनंदाचा क्षण आहे, याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते करण्यात येऊ नये। हा कोकणसाठी महत्त्वाचा असा टप्पा आहे, कारण का कोकणात आता विमानतळ होतं आहे, एक पर्यटनाला ह्याची चालना मिळू शकते आणि म्हणूनच आजचा दिवस आनंदाचा आहे। या कुठच्याही गोष्टीचं राजकारण करण्यात येऊ नये असं जरी सांगितलं असलं, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की या कार्यक्रमाला कुठच्याही प्रकारे आमच्याकडनं गालबोट लागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र आता या ठिकाणी ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यासपीठावर येतील, केंद्रीय मंत्री नारायण राणे व्यासपीठावर येतील, ज्यावेळेला त्यांची भाषणं होतील, ती भाषणं नेमकी कशी असतील, प्रामुख्यानं त्या बाबतीत फक्त विमानतळाबाबतच भाषणं होतात की टीका टिप्पणी होते, टोले हाणले जातात, हे पाहावं लागणार आहे। कारण का ही भाषण खूप महत्त्वाचं आहे, या भाषणाकडेच संपूर्ण सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। कारण का जरी आत्ता या सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलं किंवा हा एकत्रित प्रवास जरी पाहिला तरी भाषण नेमकं कोणत्या उद्देशाने केलं जातं, ते भाषण कशा अनुषंगानं असणार आहे हे पाहावं लागेल आणि त्याच्यानंतर आता काही वेळांमध्ये जे आहेत ते हे सर्व नेते या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर ह्या कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होईल। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या बाबतीत मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे। बिलकुल बिलकुल विशाल, असेच आमच्या सोबत रहा। आपण यानंतर थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, कार्यक्रमाची तयारी आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेली असणार आहे। मगाशी आपण पाहिलं अनेक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं बघितलं होतं आपण। सगळी तयारी देखील आता जवळपास पूर्ण झालेली आहे। उदय, सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगाल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विमान मुंबई विमानतळावरनं उड्डाण घेत आहे आणि पुढच्या काही मिनिटात जवळपास 40 मिनिटांनी ते चिपी विमानतळावरती दाखल होणार आहे। पहिलं प्रवासी विमान असेल ते चिपी विमानतळावरती दाखल होणार आहे। चिपी विमानतळ कोकण रेल्वेनंतर कोकणवासियांसाठी एक महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे। पायाभूत सोयी सुविधा कशा हे सक्षम होत आहेत कोकणातल्या, याचं एक उत्तम उदाहरण आहे चिपी विमानतळ आणि या चिपी विमानतळाच्या या लोकार्पण कार्यक्रमावर देखील राजकारण होताना देखील आपल्याला पाहायला मिळते। आपण जर मुख्य स्टेजवरती पाहिलं तर मुख्य स्टेजवरती सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। ज्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्रीगण आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री जेव्हा इथे दाखल होतील ते सर्वप्रथम विमानतळाची पाहणी करणार आहेत, लोकार्पण सोहळा होईल आणि त्यानंतर ते मुख्य स्टेजवरती येणार आहेत। मुख्य स्टेजवरती आल्यानंतर दीपप्रज्वलन सर्वात प्रथम होईल आणि त्यानंतर मुख्य लोकार्पण सोहळ्याला जो आहे इथे सुरुवात होणार आहे। सगळ्यांचं मुख्य लक्ष असणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच त्यांच्या शेजारी बसणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे शेजारी बसत असल्यामुळे त्या दोन्ही नेत्यांमध्ये काही संवाद होतोय का हे पाहणं मोठं रंजक असणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत। अजित पवारांशी नारायण राणे काही संवाद साधतायत का? एकूणच या संघर्षाकडे राणे आणि ठाकरे या संघर्षाकडे जर आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष हा संघर्ष जो आहे तो एक टोक गाठलेलं पाहायला मिळतं। आजही अनेक मान अपमान नाट्य जे आहे ते सकाळपासूनच रंगताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। श्रेयवाद
घोषणावाद होताना पाहायला मिळतोय, पोस्टर वॉर एकीकडे होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खुर्ची आहे, त्यामुळे शेजारी बसल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये काही संवाद होतोय का हे पाहावं लागणार आहे। जेव्हा एकाच व्यासपीठावरती राणे आणि ठाकरे येतात त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या व्यासपीठाकडे लागलेलं असं आजही तेच इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। चिपी विमानतळाचा हा सोहळा जो आहे तो पाहायला मिळतोय आणि या सोहळ्यामध्ये आपण मुख्य स्टेज जर पाहिला त्या मुख्य स्टेजच्या खाली आपण इथे पाहिलं तर एव्हा कोकण आपलोच असं एक टॅगलाईन दिलेली आहे। कोकणवासीय मोठ्या हृदयाने येणाऱ्या लोकांचं स्वागत करतात आणि त्या दृष्टिकोनातून हा इथे टॅगलाईन जी आहे ती देण्यात आलेली आहे। पुढच्या काही मिनिटातच इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विमान जे आहे ते दाखल होणार आहे आणि त्यानंतर हा मुख्य सोहळा जो आहे ते सुरू होणार आहे आणि या सोहळ्यासाठी पोलिसांनी देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील त्यावेळेला कार्यक्रमाला सुरुवात होईल। लोकप्रतिनिधी तर ते देखील दाखल होत आहेत। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर शेजारच्याच खुर्च्यांवर बसणार आहेत, त्यामुळे या सगळ्या विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या लोकार्पण कार्यक्रमाच्या क्षणाक्षणाचे अपडेट्स आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि विशाल पाटील आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। या बुलेटिनमध्ये तुर्तास इथंच थांबूया। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।